आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही बघ कशी काय अवतार करून आली आहे. बापरे, डेंजर दिसते ना. मानलं पाहिजे जे डेअरिंगला. स्वतःच्या बहिणीशी असं वागून ही परत कशी येऊ शकते. पहिला प्लॅन फ्लॉप झाला ना, म्हणून आली असेल परत कलाकांडी करायला. ही ढिक्कान करेल, पण वॉर्डन मॅडम हिला सहजासहजी सोडायचे नाहीत. हिने स्वानंदीचा ऍक्सिडेंट करण्याचा प्रयत्न केलाय हे मॅडमला कळाल्याबरोबर मॅडम काय संतापल्या होत्या ना, आठवतंय ना. बघते बघ कशी, हिच्या नादाला न लागलेलंच बरं. चला आपण जाऊया, नाहीतर आपल्याला ढकलायला कमी करणार नाही. तुमची ओळख करून देते. ही आहे संचिता, आमच्या सुजितची खास मैत्रीण आणि आमच्या फॅक्टरीमध्ये सुद्धा काम करते. हाय. आणि संचिता आपल्या पक्षाचे पदाधिकारी आहेत ना, त्यांच्या ह्या मिसेस. मी म्हटलं आज चहा नाश्त्याला बोलावते, त्या निमित्ताने एक गेट टुगेदर सुद्धा होईल आपल्या सगळ्यांचं. ए हाय मणी, काय रे कुठे चाललास? पार्टी ऑफिसला चाललो होतो, साहेबांनी बोलवलंय. मणी इकडे ये जरा, ये ना. अरे साहेबांनी बोलावलंय, जाशील. आज या किशूने दगा दिला, ऐन वेळेला सुट्टी घेतली. त्याच्या भरोश्यावर मी मनोज आणि सावळे काकांना सुट्टी दिली. आता किचन मध्ये मला मदत करायला कोणीही स्टाफ नाही. तू करशील का रे मदत? म्हणजे मी बाहेरनं शेफ बोलावला असता, त्यात काही नाहीये, पण आता किशूने दगा दिला म्हटल्यावर काय करायचं? हो करतो ना, सांगा ना काय करू. लंचचं आपण नंतर बघू. मी आज सगळ्यांना चहा नाश्त्याला बोलावलंय, तर मी नाश्ता सुद्धा आणून ठेवलाय. तू बाहेर घेऊन येशील, यांना सगळ्यांना सर्व करशील. मम्मा, अहो मणी कशाला, मी आहे ना, मी करते ना मदत तुम्हाला. अगं तू थांब, तुझी अजून ओळख व्हायची आहे सगळ्यांबरोबर. मणी करेल ना, करशील ना मणी? करतो ना. आणि हो संचिता, ह्या लक्ष्मीताई. नाईस मीटिंग यू. सावकाश म्हणे. आणि संचिता, ह्या प्रतिमाताई. ह्या महिला बचत गट चालवतात. अरे वा, म्हणजे तुमचं स्केड्यूल खूपच बिझी असेल. हो मग. सॉरी 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 मणी, आय एम रिअली व्हेरी सॉरी. अरे मला कळलंच नाही, आणि मी मुद्दाम नाही केलंय मम्मा, चुकून झालं माझ्याकडून. अगं शांत हो, सगळ्यांना माहितीये तू मुद्दामून नाही केलंस ते. मणी आहे ना, मणी पुसून घेईल. पुसशील ना रे मणी? सॉरी मणी. ऍक्च्युली मी फोन चार्ज करायला जात होते, लक्ष नाही गेलं माझं. अगं मग जा ना, चार्जिंगला लाव. नाही नाही, काम झालंय माझं, नंतर करेन चार्ज. ह्या किशूचा पगारच कापून घेणार आहे मी. आयत्या वेळेस सुट्टी घेतो म्हणजे काय? एकटा म्हणीये, बिचारा किती काय काय करेल आता. काय होत आहे? कोण आहे हा मुलगा? कुठल्या एजन्सीमध्ये मिळाला का? काम चांगलं उत्तम करतोय.
मला पण नंबर भेटेल का? अगं नाही नाही, एजन्सी वगैरे काहीच नाही. आमच्या घरातलाच माणूस आहे हा. ह्याच्याशिवाय आमच्या घरातलं पानही हलत नाही. फार कामसू आहे बिचारा. मणी, पुसून झालं असेल तर सर्व कर ना सगळ्यांना. मणी, तुला काल फॅन रिपेअरिंग करायला सांगितलेलं ते काम झालं का रे? नाही म्हणजे फार उकडत होतं काल. नाही आमच्याकडे एसी आहे, पण मीच लावत नाही एसी. मला ना जमत नाही फार एसी. तुझं सर्व करून झालं की फॅन रिपेअर करून घेशील का? साहेबांचा फोन आहे, वाट बघत असेल. काय सांगू? मग जा तू, महत्वाचं काहीतरी काम असेल. फॅन काय आल्यावर रिपेअर करू शकतोस तू. हा हा साहेब, हो पोहोचतो. हो 15 मिनिटात आलो. तुम्ही घ्या ना. ही तर फक्त सुरुवात आहे. मुलीला अजून खूप काही सहन करायचं आहे. स्वानंदी, तू माझी पायगती बरी झाल्याचं कळलं, ऐकून लई बरं वाटलं. म्हणलं स्वानंदी बरी होण्याची बातमी मिळेपर्यंत हलणारच नाही तुझ्या दारातनं. 5 दिवसाचा उपवास केला. जशी तू बरी झाल्याचं कळलं ना, तशी मिळेल तर एसटीनं धावत आले. हे बघ, तुझ्यासाठी, आपल्या बाळासाठी अंगारा घेऊन आले. मला सगळं कळलंय तायडे. माझ्या डोळ्यावर मायेची पट्टी होती, ती काढून माझा गैरसमज दूर केल्याबद्दल तुझे तर आभारच मानायला पाहिजे की मी. मला वाटलेलं आपलं म्हणावं तसं या जगात कुणी बी नाही, पण माझी तायडी आहे, माझ्या पाठीशी उभी आहे. आणि स्वप्न होतं माझं, आणि ते मोडल्याबद्दल धन्यवाद. मला आणि माझ्या बाळाला तुझी गरज नाहीये. आम्हा दोघांवर मी तुझी सावली बी पडू देणार नाही. स्वानंदी, इथनं तिथनं उन्हात प्रवास करून तुझ्यासाठी अंगारा आणलाय आणि तू अशी वागतेस वय? हा, लाज नाही वाटत असं बोलायला? हा प्रश्न तू स्वतःला विचार की. सख्खी बहीण आहेस ना माझी, मग आपल्या बहिणीसोबत कोणी असं वागतं का? तुला शोभलं का तायडे हे? असं काय वाईट वागले बाई मी तुझ्याशी? हा, बहीण बहीण म्हणून पोटाचं आतड दुखतंय माझं, आणि तू अशी तुझं लागत वागतेस वय माझ्याशी? आजपर्यंत तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आले मी. तुझ्या बाबतीत लई चुकीचं घडलंय म्हणून लई वाईट वाटायचं मला, पण तू तुझ्या स्वार्थापायी माझ्या जन्म न झालेल्या बाळाला मारायला निघालीस. आता मी फक्त तुझी बहीण नाहीये, या बाळाची आई आहे. आजपर्यंत कोण काय काय बोलते याकडे मी कधीच लक्ष दिलं नव्हतं. सगळेजण मला म्हणायचे तुझी बहीण इथं आली आहे, या मागं तिचा काहीतरी हेतू असेल, तिला तुला त्रास द्यायचा असेल. पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा तुला कळलं माझ्या पोटात बाळ आहे, तू मावशी होणार आहेस, तेव्हा तर आनंदी झाल्याचं लय आवडलास ग. पण खरं तर
तुला मला आणि माझ्या बाळाला संपवायचं होतं. मी आता येऊ देणार नाही. बस झाला तायडे. आत्ताच्या आत्ता इथून निघायचं. स्वानंदी, तुला काय वाटतं फक्त तुझ्या एकटीचं आयुष्य बर्बाद झालंय आणि आमचं आयुष्य काय गुलाबाचा गालीचा आहे व्हय? तुला माहितीये ना, तू बिना लग्नाची प्रेग्नेंट होतीस म्हणून माझं लग्न मोडलंय. तुझ्या पोटात अशा माणसाचं मूल आहे जो माणूस कोण आहे हेच तुला माहिती नाही. हा, आणि म्हणून तू त्या सरपंचावर आरोप करतेस की हे मूल त्याचं आहे. हे तुला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं म्हणजे त्यानेच सांगितलंय. तुला तुझ्या मुलाचा बाप माहिती नाही म्हणून तू त्या सरपंचाचं आयुष्य बर्बाद करणार आहेस. हा, अगं बिचारा पळत सुटला इकडं तिकडं आणि त्याच्यावर तू हा आरोप केलायस ना म्हणून त्यांनी हे सगळं घडवून आणलंय. म्हणजे तू हे सगळं त्याच्या सोबत मिळून केलंयस? का केलंस तायडे तू हे सगळं? का केलंस? का असं केलंस तू? बोल, का केलंस तू? रडू नको सारखी सारखी. हे झालं की डोळ्यातनं गंगा जमुना काढायची सवय झालीये तुला. आणि तुझ्यामुळं आमच्या सगळ्यांना इतका त्रास होतोय हे नाही दिसत का ग तुला? कायम स्वार्थीपणानं फक्त स्वतःचा विचार करत आलीस तू. काही झालं की आपलं रडायचं आणि अख्ख्या जगाला दाखवायचं की मी किती विचारी आणि किती नाही. मला विचारा ना, मला माहितीये तुझ्यासारखी स्वार्थी मुलगी आहे ना ह्या जगात शोधून सापडणार नाही. आणि काय ग, काय गरज आहे तुला हे मूल वाढवायची? मैम, सावकाश, काय झालं? वो कार्तिकी आई है और स्वानंदी से बहुत जोर जोर से बात कर रही. आप प्लीज चलो ना. काय? किती निर्लज्ज आहे मुलगी. आपल्या बहिणीबरोबर एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा परत इथे येण्याची हिंमत केली ती. तू चल चल, मी बघते. हाँ. सगळ्या जगानं आपल्या तोंडात शेण घालावं असं वागायचं कशाला? बोल ना, बोल. तुला माहितीये तायडे, आपल्याकडे काय म्हणतात, माय मरो आणि मावशी जगो. पण ही मावशी तर माझ्या बाळालाच मारायला निघाली. या बाळाची मावशी म्हणून घ्यायची तुझी लायकी तरी आहे का? काय करायचं अशा मुलाची मावशी होऊन ज्यानं सगळ्यांचं आयुष्य पार उद्ध्वस्त करून टाकलं? मला फक्त एवढंच कळतंय, इथून पुढं तुझा माझा संबंध संपला. इथून पुढं तुझा माझा मार्ग वेगळा. तुझ्या आयुष्यात तुला जे करायचंय तू ते कर. मी नाही मध्ये येणार, पण माझ्या बाळाला त्रास द्यायचा नाही. आणि जर का तू माझ्या बाळाला त्रास दिला तर माझ्यापेक्षा वाईट कुणी बी नाही. शेवटी तुला तुझ्या बहिणीचा खरा चेहरा कळला. तुझ्यासारख्या वाईट कृत्य करणाऱ्या आणि वाईट वृत्तीच्या मुलीला या हॉस्टेलमध्ये जागा नाहीये. निघ. मॅम, मॅम, तुम्ही कुठल्या बेसिसवरती कार्तिकीला बाहेर काढताय?
नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की बहिणी बहिणींमध्ये सिबलिंग रायव्हलरी होतच असते ना. त्यासाठी डिरेक्ट तिला बाहेर काढणं हे जरा पटत नाहीये मला. आणि मला नाही वाटत की कार्तिकी कुठले रूल्स मोडतीये. शिवाय स्वानंदी सुद्धा आता फिट अँड फाईन आहे. त्यामुळे मला खरंच असं वाटतंय की आपण शांत राहून पुन्हा या सगळ्याचा जरा विचार करूया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा त्या दोघी बहिणींमधला प्रश्न आहे ना. नियम तू नको मला शिकव. आजपर्यंत हिने इतके नियम मोडले, हे काहीच बोलले नाही. स्वानंदीची बहीण म्हणून सगळं सहन केलं, पण जी बहीण स्वतःच्या बहिणीचा जीव घेऊ शकते ती काही करू शकते. उद्या तुमच्यापैकी कोणावर राग आला आणि तुमच्या कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर जबाबदार कोण? ताबडतोब इथून निघ, नाहीतर पोलिसांना बोलवून हाकलून देईन. कळलं? आलास? हा, हे मशीन मध्ये राख आणि अन्न वाया जाऊ देऊ नकोस. नीट पॅक कर, संस्थेला देता येईल. पण मनीष सर, मी आवडतो ना, तुम्ही कशाला? अरे तू एकटा किती किती आणि काय काय करशील. शिवाय आज मदतीलाही कोणी नाही. मी करतो, डोंट वरी. तुम्ही आधीपासूनच किती राबताय आणि आमची नोकर माणसाची कामं, तुम्ही यात हात घालू नका. राकेश, तुम्ही नोकर आहात तर हा कोण आहे? हा सुद्धा नोकरच या घरातला. हा हा, फक्त साहेबांच्या मर्जीतलाय एवढंच. तो घरात मनमोकळेपणाने वागतो. साहेब आणि सुजित त्याला बरोबरीनं वागवतात तर तो सुद्धा सरपोतदार आहे असं समजलात की काय तुम्ही? करू देत की त्याला काम, काही मानपान कमी नाही होत, कळलं? आणि तुझा नुसता गप्पा मारायला हव्यात. आजकाल तुझा कामचुकारपणा वाढत चाललाय. मी बघतीये. चल लवकर या डिश नेऊन किचन मध्ये ठेव आणि आवर लवकर. चल जा. सगळा नुसता पसारा पडलाय. म्हणे जरा पाय दाबून देतोस का माझे? अरे स्टॅच्यू सारखं उभा राहून काय बघतोयस? पाय दाबून दे ना. अरे त्या गेट टुगेदर नंतर मी नंदिनी बरोबर क्लब मध्ये गेलेले, इतकी नाचले तुला सांगू, माझे पायच दुखताय. ती नंदिनी स्वतःला माधुरी समजते. मी पण असला दाखवून दिलं. ती दमून खाली बसत नाही तोपर्यंत मी नाचले. तिच्या समोर आवा आणला मी, पण आता माझे पाय अगदी बोलायला लागलेत. अगाई ग. मसाजचं मशीन घेऊन येतो. म्हणी मी मशीन हवं असतं तर तसं सांगितलं असतं. मी तुला काम सांगितलंय. म्हणी तू लेडीज हॉस्टेलला मिसबिस करतोस की काय? आल्यापासून बघते सतत चेहरा पाडून वावरतोस घरात. पण मजा असेल ना तुझी तिथे? म्हणजे सगळ्या बायकाच बायका, तू एकटाच पुरुष. त्यातनं दिसायलाही बरा आहेस, तरुण आहेस. सगळ्या मुली आपल्या मागे पुढे करत असतील मणी 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 मणी. हा आता तिकडे इतकी मजा मारून आल्यावर इकडे कामं करावी लागतात ना. हिरोगिरी करून आल्यावर अशी नोकरांसारखी कामं करताना वाईट वाटत असेल ना? वाईट वाटतंय ना. ते बऱ्याच जणांना वचनं दिली होती. वचनं अर्धवट टाकून आलो, त्याचं वाईट वाटतंय. हे घर सोडून बाहेर पडलो, फिरत होतो पत्ता हरवल्यासारखा. त्या हॉस्टेलने आश्रय दिला. फक्त आश्रय नाही दिला मॅडम,
मला घरची ऊब दिली आणि मी त्यांचा साधा निरोपही घेतला नाही, त्याचंही वाईट वाटतंय. मॅडम, मी तुमचा फोन वापरू शकतो? तुझा फोन कुठे गेला? साहेबांनी नवीन फोन दिलाय आणि त्यावरून फक्त कामाची फोन करायला लावली. पर्सनल जर बोलायचं असेल तर त्यांचा किंवा घरातल्यांपैकी कोणाचा तरी फोन वापरायला सांगितला, त्यांना विचारू. तुम्ही प्लीज मला द्याल तुमचा फोन? घे. थँक्यू मॅडम. पण माझी एक अट आहे, ते काम केलंस, ती अट पूर्ण केलीस तरच मिळेल फोन तुला. पाय दाबून झाले की चंपी करून द्यायची. त्या बायकांच्या बडबडण्यानी माझं डोकं असं दुखतंय म्हणून सांगू. पाय दाबून झाले की चंपी झाली की मिळेल फोन तुला. करतो. अरे करतो काय? करतो मॅडम, येस मॅडम, हो मॅडम असं म्हणून होतात का काम? अरे पाय दाब माझे, लवकर कर.